राम राम विद्यार्थी मित्रांनो, चला आपण आज घेणार आहोत महत्वाचा घटक. त्याचं नाव काय आहे बाळांनो? त्याचं नाव आहे वाक्य पृथक्करण. चला पट 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 सर्वांनी वह्या पेन घेऊन बसायचे. वाक्य पृथक्करण कशाला म्हणायचे बाळांनो? आता एक लक्षात घ्या, ताट बसा इकडे लक्ष द्या, मोबाईल बाजूला ठेवा. म्हणजे मोबाईल बाजूला ठेवू नका, मोबाईल मध्येच पाहत आहे ना तुम्ही. हा लक्षात घ्या. आणि या इकडं बाजीराव मस्तानी. हा बाजीराव आणि मस्तानी तुम्ही लांब लांब बसा, म्हणजे मला याच्यात दिसता कामा नाही. हा चला इकडे या. हा आता लक्षात घ्या बाळांनो, वाक्य पृथक्करण. आपल्याला सर्वप्रथम हे लक्षात आलं पाहिजे, वाक्य आपण वाक्य बघितलंय. हा शब्दाच्या योग्य क्रमाला वाक्य असे म्हणतात. मग वाक्याचं काय करायचंय गुरुजी? पृथक्करण. काय करायचंय? पृथक्करण करायचंय. कशाचं? वाक्यातील शब्दाचं वेगवेगळ्या पद्धतीने त्याचं काय काम आहे वाक्यामध्ये, त्याने नेमकी कोणती भूमिका केली, त्याचं वाक्यात काय काम होतं, त्याचं पात्र काय, त्याच्याबद्दल सविस्तर माहिती देणे म्हणजे काय? वाक्य पृथक्करण होय. वाक्य पृथक्करणामध्ये लक्षात घ्यायचे बाळांनो, वाक्य संश्लेषण, वाक्य पृथक्करण. पृथक म्हणजे वेगवेगळं करणे, पृथक म्हणजे वेगवेगळं करणे. मग वाक्यात येणारा प्रत्येक शब्द आणि त्याचं काम, त्याचं पात्र सांगणे म्हणजे काय? वाक्य पृथक्करण. मग बाळांनो लक्षात घ्या, वाक्य पृथक्करण करत असताना वाक्याचे दोन भाग केले. वाक्याचे किती भाग केले? दोन भाग, दोन विभाग, दोन भाग. कोणकोणते दोन भाग केले लक्षात घ्या. एकाला म्हटलं उद्देश्य विभाग. कोणता विभाग? उद्देश्य विभाग. उद्देश्य विभाग. आणि दुसरा विभाग कोणता केला? विधेय. विधेय काय गुरुजी? विधेय विभाग. चला विधेय विभाग. किती विभाग आहे? कशाचे? वाक्याचे. किती विभाग? दोन विभाग. एकाला काय म्हटलं बाळांनो? एकाला म्हटलं उद्देश्य विभाग आणि एकाला म्हटलं काय? विधेय विभाग. मग आता उद्देश्य विभागात काय येतंय? उद्देश्य विभागामध्ये काय येतं लक्षात घ्या. एकाला म्हटलं उद्देश्य, उद्देश्य आणि एकाला म्हटलं उद्देश्य विस्तार. काय म्हटलंय? उद्देश्य विस्तार. हा झाला पहिला भाग बाळांनो, उद्देश्य आणि उद्देश्य विस्तार. दुसरा विभाग, दुसऱ्या विभागात काय काय येतं लक्षात घ्या. एकाला म्हटलं विधेय. विधेय विभाग म्हणजे पहिलं काय येणार? विधेय. दुसरं विधेय विस्तार. विधेय विस्तार. तिसरं काय म्हटलं? कर्म. चौथं कर्म विस्तार. कर्म विस्तार. कर्म आणि कर्म विस्तार. या ठिकाणी लक्षात घ्या, 1 2 3 4 आणि एकाला म्हटलं पूरक, विधान पूरक. हा लक्षात घ्या बरं का, पूरक म्हटलं त्याला. पण काय पूरक करतं हे? विधान पूरक. चला बाळांनो, दोन भाग केले वाक्याचे. एकाला म्हटलं उद्देश विभाग आणि एकाला म्हटलं विधेय विभाग. उद्देश विभागात काय येणार आहे? एक येणार आहे उद्देश्य आणि दुसरा येणार आहे उद्देश्य विस्तार. म्हणजे वाक्य दोन प्रकारात विभागणी करून टाकलेलं आहे. मग बाळांनो लक्षात घ्या, वाक्यामध्ये प्रथम उपस्थित संघटक, प्रथम अधिक संघटक, प्रथम अधिक उपस्थित संघटक. मग त्याला म्हटलं प्रथमोपस्थित संघटक. मग कोण कोण असतात प्रथम उपस्थित? एक असतो उद्देश्य आणि दुसरा असतं विधेय. म्हणजे उद्देश्य आणि विधेयाला काय म्हणायचं? प्रथम उपस्थित संघटक. चला बाळांनो, आता एक एक गोष्ट लक्षात घेऊ आपण. पहिला आपल्याला हे लक्षात घ्यायचं, उद्देश्य विभाग. पहिला विभाग कोणता आहे? उद्देश्य विभाग. आणि त्याच्यामध्ये पहिलं काय आलेलं आहे? उद्देश्य. सर्वांनी ताट बसा. मैनाबाई इकडे लक्ष द्या. हा बाबूराव वही पेन घ्या, शिकून घ्या तुम्ही पण. हा लक्षात घ्या. हा चला
काय म्हटलंय? उद्देश्य कशाला म्हणायचं? उद्देश्य कशाला म्हणायचं? उद्देश्य म्हणजे करता. करता तर माहिती आहे आम्हाला गुरुजी. मग काय अवघड नाही. करता, क्रिया करणारा करता, क्रिया करणारा करता, क्रिया करणारा करता, आणि त्यालाच म्हटलं उद्देश्य. म्हणजे कसं आपण म्हटलं मंदा, मंदा काय करते? मंदा, मंदा पेरू, पेरू, मंदा पेरू कापते, मंदा पेरू कापते. हो, कापणारी मंदा, मंदा काय? उद्देश्य. उद्देश्य म्हणजेच कोण? करता. ए बाळांनो लक्षात घ्या, उद्देश्य कशाला म्हणायचं? जो करता असतो, क्रिया करणारा असतो, त्याला उद्देश्य म्हणायचं. मग या ठिकाणी आपण काय बघितलं? उद्देश्य म्हणजे करता. मग कोण करता? मंदा करता. मंदा करता म्हणजे मंदा कोण आहे? उद्देश्य आहे. येते का लक्षात? दुसरं एखादं उदाहरण घेऊन सांगा गुरुजी. घ्या दुसरं उदाहरण. आपण म्हटलं काय? आपण म्हटलं सर्व, सर्व पक्षी, पक्षी उडाले, उडाले. हो, उडाले. उडणारे कोण आहे? पक्षी. पक्षी काय आहे? उद्देश्य बाळांनो. पक्षी काय आहे? उद्देश्य. म्हणजे कोण आहे? करता. जो करता क्रिया करणारा असतो त्याचंच वाक्य पृथक्करणामध्ये काय नाव आहे? उद्देश्य. समजतंय का? चला, कोण आहे? बाबू आहे का? बाबू इकडे लक्ष दे रे बाळा, भरती व्हायचंय तुला. या ठिकाणी लक्षात घ्या. तिसरं उदाहरण देतो तुम्हाला. काय? मला, मला. हो, मला दूध, दूध आवडते, आवडते. हो, आवडणारे दूध आहे. मग दूध काय? उद्देश्य आहे. वाक्य पृथक्करण म्हणजे वाक्यामध्ये आलेला शब्द त्याचं काम काय आहे, त्याची भूमिका काय आहे, अरे त्याला नेमकं वाक्यामध्ये कोणतं पात्र दिलेलं आहे, त्याला म्हणतात वाक्य पृथक्करण. पृथक, पृथक म्हणजे वेगवेगळं करून दाखविणे. मग बाळांनो आता तुम्हाला कळलं की वाक्याचा पहिला भाग आहे उद्देश्य विभाग. त्यातला पहिला घटक आपण बघितला काय? उद्देश्य. आता उद्देश्य विस्तार कशाला म्हणायचं गुरुजी? हे कळलं का तुम्हाला? हे कळलं काय? उद्देश्य म्हणजे काय? करता, करता म्हणजे काय? उद्देश्य. क्रिया करणाऱ्याला उद्देश्य म्हणा. क्रिया करणाऱ्याला काय म्हणा? उद्देश्य म्हणा. आता काय लक्षात घ्या बाळांनो, दुसरं घ्या आता. उद्देश्य विस्तार कशाला म्हणावे? 2 नंबर. उद्देश्य, उद्देश्य, उद्देश्य विस्तार. आता उद्देशाबद्दल, कशाबद्दल? उद्देशाबद्दल. उद्देशाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द. अजित दादा इकडे लक्ष दे बरं. काय बाबा? अजित दादा पवार आहे काय बाबा? आमच्याकडे पण मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आलेले भाऊ. चला, काय म्हटलंय? उद्देश्य विस्तार कशाला म्हणायचं? कशाला म्हणायचं गुरुजी उद्देश्य विस्तार? सोपं सांगतो, सोपं. ताण घ्यायचा नाही. ताण घ्यायचा नाही. हसत खेळत गात नाचत शिका. ताण घ्यायचा नाही, ताण द्यायचा नाही. पहिला बघितला आपण. करता म्हणजे उद्देश्य, संपला विषय. करता तर येतो आपल्याला. क्रिया करणाऱ्या, क्रिया करणारा कोण असतो? करता असतो. मग आपण काय करतो? धातूला बाहेर काढतो, धातूला बाहेर काढतो, धातूला बाहेर काढतो. नारा नारी नारे पैकी एक प्रत्यय लावतो. कोण काय नाही प्रश्न विचारतो, येणार उत्तर करता असतो. आणि त्या कर्त्यालाच वाक्य पृथक्करणामध्ये काय म्हणावं? उद्देश्य. संपलं त्याचं काम. आता उद्देश्य विस्तार म्हणायचं कशाला बाळांनो? आता उद्देश्य म्हणजे करता, कर्त्याविषयी माहिती सांगणारा शब्द म्हणजे कोण असतो? उद्देश्य विस्तार. मग उद्देश्य विस्तार म्हणायचं कशाला बाळांनो? एक लक्षात घ्या, सोपं सांगतो, सोपं. आपण म्हटलं काय? काळी बस. कोणती बस? काळी, पिवळी, काळी पिवळी. काळी बस का लाल बस? लाल घ्या गुरुजी. काळी कुठं बस राहते हो? काही पण आणता का? घ्या लाल. पिवळ्या रंगात लाल. लाल बस. लाल बस घरासमोर थांबली. घरासमोर थांबली.
लाल बस घरासमोर थांबली थांबली थांबला तो संपला. चला बघा आता या ठिकाणी म्हणलं आपण थांबणारी कोण आहे रे? अरे थांबणारी बस आहे. बस कोण आहे? उद्देश आहे. चला हे तर आपल्याला कळलं. आता बस काय आहे? नाम आहे. नामाबद्दल अधिक माहिती सांगणाऱ्या शब्दाला आपण काय म्हटलो? विशेषण म्हटलं. आपण शब्दाच्या जाती शिकलो. काय शिकलो? नामाबद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द त्याचं नाव विशेषण. नामाची व्याप्ती मर्यादित करणारा शब्द म्हणजे विशेषण. हा नामाबद्दल अधिक विशेष, विशेषाबद्दल विशेष माहिती सांगणारी जात म्हणजे विशेषण. त्याच जातीचं नाव बदललं मग कर्त्याच्या विशेषणाला उद्देश विस्तार म्हणावे. हा बस काय? कर्ता. आणि कर्त्याच्या विशेषणालाच काय म्हणावं? उद्देश विस्तार. अरे बापो गुरुजी आम्हाला माहिती नाही हे काय. बस आहे. काय? नाम आहे. कशी आहे बस? लाल आहे. लाल काय? विशेषण आहे गुरुजी. कोणाचं विशेषण आहे? बस या नामाचं. आता या बसला वाक्यप्रवृत्त करण्यात काय म्हटलं आपण? याला म्हणलं उद्देश्य. काय म्हटलं? उद्देश्य. मग याला उद्देश्य म्हटलं तर मग याचं नाव ठेवलं उद्देश विस्तार. असं आहे गुरुजी. हो. अरे आम्हाला फसवलं गुरुजी. आम्हाला येत होत हे. अरे फक्त नाव बदलिले ना. असंच चालू आहे पोरा. हो बदला बदली. नाव बदला बदली. नाव बदला बदली चालू आहे फक्त. याचं नाव त्याला, त्याचं नाव याला, याचं नाव त्याला, त्याचं नाव याला. काय लक्षात ठेवायचं बाळांनो? इथं कर्त्याच्या विशेषणाला उद्देश विस्तार म्हणावे. आता इथं लाल काय? लाल काय? उद्देश विस्तार. आणि बस काय? उद्देश्य. अरे बाप गुरुजी लय सोपं आहे ना हे. चला गड्यांनो आज पाहूया शाळा चांदोबा गुरुजीची. चला बुटकी. बुटकी मुलगी. बुटकी मुलगी काय? पहिली आली. पहिली आली. पहिली आलेली कोण आहे रे? मुलगी. पहिली आलेली कोण आहे पोरा? हो मुलगी. मुलगी काय? उद्देश आहे ना गुरुजी. उद्देश हो. करता आहे. करता. असं आहे का ते? मग कर्त्याबद्दल माहिती सांगणाऱ्या शब्दाला उद्देश विस्तार म्हणतात. उद्देशाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला उद्देश विस्तार म्हणतात. उद्देशाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला उद्देश विस्तार म्हणतात. मग आता लक्षात घ्या मुलगी नाम आहे. बुटकी विशेषण. नामाबद्दल अधिक माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण म्हणतात. नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण म्हणतात. नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण म्हणतात. आणि या ठिकाणी लक्षात घ्या मुलगी हे नाम आहे. ते नाम काय बनलं? कर्ता बनलं. आता आपण बघितलं कर्त्याबद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द. कर्ता कोण बनलं? नाम. नामाबद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द विशेषण. आता या हे नाम काय बनलं? कर्ता. आणि कर्त्यालाच काय म्हणतात? उद्देश्य म्हणतात. आणि मग उद्देशाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द म्हणजे उद्देश्य. उद्देश्य उद्देश्य विस्तार. उद्देश्य विस्तार. कळलं का बाजीराव? कळलं कळलं. बाजीरावला कळलं. बाजीराव मस्तानीकडे लक्ष द्यायचं नाही, नाहीतर तुम्ही कामातून जाणार. काय म्हटलं गुरुजी या ठिकाणी? सरळ साधं सोपं. कर्त्याच्या विशेषणाला उद्देश विस्तार म्हणतात आणि कर्त्याला उद्देश्य म्हणतात. आणि उद्देशाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द म्हणजे उद्देश विस्तार. पटपट वही पेन काढायचं लिहून घ्यायचं. काय सांगितलं? कर्ता म्हणजे उद्देश आणि उद्देशाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द म्हणजे उद्देश विस्तार. उद्देश विस्तार. हे समजलं गुरुजी? समजलं काय? बस कर्ता म्हणजे उद्देश्य आणि त्याच्याबद्दल माहिती सांगणारा शब्द म्हणजे उद्देश्य विस्तार. मुलगी कोण आहे? कर्ता. नाम बनलं इथं कर्ता. कर्त्याला म्हणतात उद्देश्य आणि उद्देशाविषयी माहिती सांगणारा शब्द म्हणजे उद्देश विस्तार. म्हणजे काय?
जे नाम करता बनतं त्याच्या आधीचं जे विशेषण आहे त्या विशेषणाचं दुसरं नाव काय आहे? उद्देश्य विस्तार. समजलं का? मग कर्त्याचं विशेषण शोधा आणि त्याला उद्देश्य विस्तार नाव द्या. कर्ता शोध आणि त्याला उद्देश्य म्हणा. कर्ता शोध आणि त्याला उद्देश्य म्हणा. कळलं का? नाही कळलं अजून सांगा गुरुजी एखादं उदाहरण. हो बाळांनो, आता पहिलाच भाग चालू आहे बरं का. काय काय पहिला भाग? उद्देश्य विभाग. उद्देश्य विभागामध्ये उद्देश्य म्हणजे कर्ता आणि उद्देश्य विस्तार म्हणजे कर्त्याबद्दल म्हणजे उद्देशाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द. म्हणजे सरळ साधं सोपं एक डोक्यात ठेवा. इथं कर्त्याला काय म्हटलं रे बाळांनो? कर्त्याला काय म्हटलं? विशेषण. गुरुजी काही पण का? कर्त्याला काय म्हटलं? कर्त्याला म्हटलं उद्देश्य. काय म्हटलं? उद्देश्य. कर्त्याला म्हटलं उद्देश्य बाळांनो. आणि कर्त्याचं जे विशेषण आहे कर्त्याचे विशेषण कर्त्याच्या विशेषणाला काय म्हटलं बाळांनो? उद्देश्य विस्तार. कर्त्याच्या बरं उद्देश्य विस्तार. गुरुजी हे तो लय सोपं करून टाकलं. तर करता आम्हाला ओळखता येतो. धातूला बाहेर वाडा नारा नारी प्रति लावा कोण काय नाही प्रश्न विचारा येणारं उत्तर करता. कर्त्याचं दुसरं नाव उद्देश्य. संपला विषय. आणि दुसरं विशेषण येतं आम्हाला नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द त्याला विशेषण म्हणतात. ते नाम जर करता बनलं आणि त्याच्याबद्दल जर विशेषण आलं की त्याला काय म्हणायचं? उद्देश्य विस्तार. समजलं रे? समजलं समजलं. आता एक उदाहरण घ्या गुरुजी शेवटचं नाम पुढे चला. चपळ घोड्याने शर्यत जिंकली. काय म्हटलं? चपळ घोड्या घोड्या चपळ घोड्याने शर्यत जिंकली. अरे बापरे. शर्यत चपळ घोड्याने शर्यत 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 जिंकली. जिंकली. चला आता जिंकणारा कोण आहे? बरं घोडा. घोडा कोण आहे? करता. करत्याला काय म्हणता? उद्देश्य. संपलं याचं काम. धाडकन गोळी मारल्यासारखं उत्तर आलं पाहिजे पराव. अजिबात घाबरायचं नाही. आता काय म्हटलं? घोडा नामी. आणि घोड्याबद्दल अधिक माहिती सांगणार शब्द कोण आहे? चपळ. चपळ सर लय चपळ घोडा. हात लावू देत नाही. हो चपळ काय आहे? चपळ विशेषण आहे ना सर. कोणाचं? घोड्याचं. नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण म्हणतात. आणि विशेषणालाच दुसरं नाव काय दिलं बाळांनो? दुसरं नाव दिलं उद्देश्य विस्तार. उद्देश्य विस्तार म्हणजेच कोण असतं? विशेषण. पण ते विशेषण कोणाचं? कर्त्याचं. कर्त्याचं कर्त्याचं. कर्त्याच्या विशेषणाला उद्देश्य विस्तार म्हणा. समजलं का? आणि मग पहिला भाग आपला संपला. काय म्हणलं पहिल्या भागाला? पहिल्या भागाला म्हटलं उद्देश्य विभाग. आणि उद्देश्य विभागामध्ये काय? कर्ता. उद्देश्य विभागामध्ये कर्ता म्हणजे उद्देश्य आणि विशेषण म्हणजे उद्देश्य विस्तार. मग हे तुम्ही पटकन छापून घ्यायचं आणि इथं व्हिडिओ थांबवायचा आणि मग पुढच्या ठिकाणी जायचं आणि धाडकन याच्यावरती क्लिक करायचं आणि धड 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 लिहून घ्यायचं. उद्देश्य विभागामध्ये उद्देश्य आणि उद्देश्य विस्तार हे दोनच घटक येतात. उद्देश्य म्हणजे कर्ता आणि कर्त्याबद्दल माहिती सांगणारे शब्द म्हणजेच विशेषण आणि त्यालाच दुसरं नाव दिलं उद्देश्य विस्तार. पुढचा भाग पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.